ಕೇಂದ್ರ ಸಚಿವ ಸಂಪುಟ ಪುನಾರಚನೆ ಬೆನ್ನಲ್ಲೇ ಇಂದು ಹಲವು ಸಚಿವರು ಅಧಿಕಾರ ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡಿದರು. ರೈಲ್ವೆ ಸಚಿವರಾಗಿ ನೇಮಕಗೊಂಡಿರುವ ಗುಜರಾತ್ನ ರಾಜ್ಯಸಭಾ ಸಂಸದ ಅಶ್ವಿನಿ ವೈಷ್ಣವ್ ಅಧಿಕಾರ ವಹಿಸಿಕೊಂಡು ದೇಶದ ಪ್ರತಿ ಜನರು, ರೈತರು, ಬಡವರನ್ನು ತಲುಪುವ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಕನಸನ್ನು ನನಸು ಮಾಡುವ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಕೆಲಸ ನಿರ್ವಹಿಸುವುದಾಗಿ ಹೇಳಿದರು. रेलवे प्रधानमंत्री जी के बहुत ही उनके विजन में बहुत बड़ा हिस्सा है और प्रधानमंत्री जी का विजन रेलवे के लिए जैसे जन जन तक ट्रांसफॉर्म हो लोगों की लाइफ, एक आम आदमी, एक गरीब, एक वंचित, एक किसान, पिछड़े से पिछड़े व्यक्ति को भी रेलवे के बेनिफिट मिले, ऐसा उनका बड़ा विजन है. तो इस विजन के लिए मैं काम करूंगा और प्रधानमंत्री जी के विजन को इंप्लीमेंट करने के लिए मेहनत करूंगा. का आभार व्यक्त करते हुए कहा कि वे ವಾರ್ತಾ ಮತ್ತು ಪ್ರಸಾರ ಹಾಗೂ ಕ್ರೀಡಾ ಸಚಿವರಾಗಿರುವ ಅನುರಾಗ್ ಠಾಕೂರ್ ಇಂದು ಅಧಿಕಾರ ವಹಿಸಿಕೊಂಡರು. ಈ ವೇಳೆ ಅವರು ದೇಶವನ್ನು ಇನ್ನಷ್ಟು ಎತ್ತರಕ್ಕೆ ಕೊಂಡೊಯ್ಯಲು ಪ್ರಧಾನಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಕಳೆದ 7 ವರ್ಷಗಳಲ್ಲಿ ಅದ್ಭುತ ಕಾರ್ಯನಿರ್ವಹಿಸಿದ್ದಾರೆ. ಮಾಹಿತಿ ಮತ್ತು ಪ್ರಸಾರ ಖಾತೆ ಸಚಿವಾಲಯವನ್ನು ಇನ್ನಷ್ಟು ಉತ್ತುಂಗಕ್ಕೆ ಕೊಂಡೊಯ್ಯಲು ಹಾಗೂ ಜನರ ಆಶೋತ್ತರಗಳಿಗೆ ಪೂರಕವಾಗಿ ಕಾರ್ಯನಿರ್ವಹಿಸುವ ಪ್ರಾಮಾಣಿಕ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡುತ್ತೇನೆ ಎಂದು ತಿಳಿಸಿದರು. वहीं दूसरी ओर जो जिम्मेदारी माननीय प्रधानमंत्री जी ने मुझे दी है, मैं उस पर खरा उतरने का हर संभव प्रयास करूंगा. जो विश्वास व्यक्त किया है उस पर खरा उतरने का प्रयास करूंगा और आशा करता हूं कि आप सबके सहयोग से इस जिम्मेदारी का निर्वहन ठीक ढंग से कर पाऊंगा. ಆರೋಗ್ಯ ಮತ್ತು ಕುಟುಂಬ ಕಲ್ಯಾಣ ಖಾತೆಯ ನೂತನ ಸಚಿವರಾಗಿ ಮನ್ಸುಖ್ ಮಾಂಡವೀಯ ಅಧಿಕಾರ ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡಿದರು. बचाव के लिए जितना उपाय करेंगे वो अच्छा है. ರಾಜ್ಯ ಸಚಿವರಾಗಿ ಡಾಕ್ಟರ್ ಭಾರತಿ ಪ್ರವೀಣ್ ಪವಾರ್ ಅಧಿಕಾರ ವಹಿಸಿಕೊಂಡರು. ಕಾನೂನು ಮತ್ತು ನ್ಯಾಯ ಖಾತೆಯ ಸಚಿವರಾಗಿ ಕಿರಣ್ ರಿಜಿಜು ಅಧಿಕಾರ ವಹಿಸಿಕೊಂಡು ಪಾರದರ್ಶಕವಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡುವ ಬದ್ಧತೆ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದರು. मेरे सामने में एक चुनौती है कि आदरणीय प्रधानमंत्री जी ने जो भरोसा जताया उस पर खरा उतरना और देश के लोगों के अपेक्षा है, आकांक्षाएं हैं, उसको पूरा करने के लिए हमको बहुत मेहनत करना पड़ेगा. और जब आदमी दिल लगा के काम करेगा तो मैं मानता हूं कि अच्छा रिजल्ट आ सकते हैं. आदरणीय प्रधानमंत्री जी का मार्गदर्शन में सारा सरकार का हर विभाग काम कर रहे हैं, वैसे ही इस नए विभाग का भी कामकाज करने का मेरा प्रयास रहेगा. अपने टीम के साथ काम करेंगे, जहां अच्छा टीम रहता है वहां काम भी अच्छा होता है. ಕಿಶನ್ ರೆಡ್ಡಿ ಸಂಸ್ಕೃತಿ ಸಚಿವಾಲಯದ ನೂತನ ಸಚಿವರಾಗಿ ಅಧಿಕಾರ ವಹಿಸಿಕೊಂಡರು. नए मंत्री भी उनके साथ इस मौके पर ಸಣ್ಣ, ಅತಿ ಸಣ್ಣ, ಮಧ್ಯಮ ಕೈಗಾರಿಕೆಗಳ ಸಚಿವರಾಗಿ ನಾರಾಯಣ್ ರಾಣೆ ಅಧಿಕಾರ ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡಿದರು. इलाके से इनका काफी अच्छा खासा इनका प्रभुत्व है. नारायण राणे विस्तार के बाद से काफी महत्वपूर्ण जिम्मेदारी. ವಿಜ್ಞಾನ ಮತ್ತು ತಂತ್ರಜ್ಞಾನ ಖಾತೆ ಸ್ವತಂತ್ರ ಸಚಿವರಾಗಿ ಜಿತೇಂದ್ರ ಸಿಂಗ್ ಅಧಿಕಾರ ಸ್ವೀಕರಿಸಿದರು. जैसा कि आप जानते हैं कि इनके जिम्मे विज्ञान और प्रौद्योगिकी मंत्रालय के राज्य मंत्री स्वतंत्र प्रभार, पृथ्वी विज्ञान मंत्रालय के राज्य मंत्री और काफी जानते हैं तेज तर्रार नेता. ಪೆಟ್ರೋಲಿಯಂ ಮತ್ತು ನೈಸರ್ಗಿಕ ಅನಿಲ ಖಾತೆ ಸಚಿವರಾಗಿ ಹರ್ದೀಪ್ ಸಿಂಗ್ ಪುರಿ ಅಧಿಕಾರ ವಹಿಸಿಕೊಂಡರು. ಪೆಟ್ರೋಲಿಯಂ ಖಾತೆ ಹಿಂದಿನ ಸಚಿವ ಧರ್ಮೇಂದ್ರ ಪ್ರಧಾನ್ ಪುಷ್ಪಗುಚ್ಛ ನೀಡಿ ಅವರನ್ನು ಅಭಿನಂದಿಸಿದರು. Shri Narendra Modi ji, who has included me as a member of his team and assigned to me the work of this important ministry, which was so ably led by Shri Dharmendra Pradhan ji till now. ಪರಿಸರ ಖಾತೆ ಸಚಿವರಾಗಿ ಅಧಿಕಾರ ಸ್ವೀಕರಿಸಿದ ಭೂಪೇಂದರ್ ಯಾದವ್ ಹೊಸ ಜವಾಬ್ದಾರಿಯನ್ನು ಸಮರ್ಥವಾಗಿ ನಿಭಾಯಿಸುವುದಾಗಿ ಹೇಳಿದರು. कैबिनेट मंत्री के रूप में दी है और जो उन्होंने भरोसा देकर के जो जिम्मेदारी और दायित्व दिया है, निश्चित रूप से मैं उसको पूरा गंभीरता से निभाने का प्रयत्न करूंगा. अभी मैं मंत्रालय के सब अधिकारियों से मिलने के बाद अपने दायित्व को जो उन्होंने सौंपा है
ಬ್ರ್ಯಾಂಡ್ ಇಂಡಿಯಾ की पहचान ಜವಳಿ ಖಾತೆ ಜವಾಬ್ದಾರಿಯನ್ನು ಹೆಚ್ಚುವರಿಯಾಗಿ ಸ್ವೀಕರಿಸಿದ ಪಿಯೂಷ್ ಗೋಯಲ್ ಬ್ರ್ಯಾಂಡ್ ಇಂಡಿಯಾವನ್ನು ವಿಶ್ವದೆಲ್ಲೆಡೆ ಗುರುತಿಸುವಂತಾಗಲು ಶ್ರಮಿಸುತ್ತೇನೆ ಎಂದರು. सूरत से आती हैं, उनका पारिवारिक सामाजिक जीवन भी इस क्षेत्र के साथ जुड़ा हुआ है, तो मैं समझता हूँ हम सबका सौभाग्य है, मेरा व्यक्तिगत सौभाग्य है कि बहन दर्शना बहन इस विभाग में और विशेष रुचि लेंगी. जमीन से जुड़ी हुई बातें सरकार तक, केंद्र तक पहुंचेंगी और हम और अधिक प्रयत्न करेंगे इस विभाग के ಗ್ರಾಮೀಣಾಭಿವೃದ್ಧಿ ಸಚಿವರಾಗಿ ಗಿರಿರಾಜ್ ಸಿಂಗ್ ಅಧಿಕಾರ ಸ್ವೀಕರಿಸಿ ಆತ್ಮನಿರ್ಭರ ಭಾರತ ಕನಸನ್ನು ಪೂರ್ಣಗೊಳಿಸಲು ಬದ್ಧವಿರುವುದಾಗಿ ಹೇಳಿದರು. लोगों को घर देना, सड़क देना. अब भारत की सरकार ने डिजिटल को एक नई सोच के तहत लिया है. ऑप्टिकल फाइबर गांव-गांव गया है. कहाँ गया है? पंचायत में गया है, गांव में जा रहा है. स्वामित्व योजना है जिसको डिजिटल प्लेटफॉर्म से जोड़ देना. ಜ್ಯೋತಿರಾದಿತ್ಯ ಸಿಂಧ್ಯಾ ವಿಮಾನಯಾನ ಸಚಿವರಾಗಿ ಅಧಿಕಾರ ಸ್ವೀಕರಿಸಿ ಪ್ರಧಾನಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರ ಭರವಸೆಯಂತೆ ಕಾರ್ಯನಿರ್ವಹಿಸುವುದಾಗಿ ತಿಳಿಸಿದರು. तहे दिल से धन्यवाद अर्पित करना चाहता हूं. जो जिम्मेदारी उन्होंने मुझे दी है, पूरी लगन से, पूरी निष्ठा से और पूरी क्षमता से इस जिम्मेदारी को निभाने की मैं कोशिश करूंगा और मुझे आशा है कि जो अपेक्षाएं हैं उन अपेक्षाओं पर मैं खड़े उतरूं. कोई भी काम ಬಿಜೆಪಿ ನಾಯಕಿ ಮೀನಾಕ್ಷಿ ಲೇಖಿ ವಿದೇಶಾಂಗ ಮತ್ತು ಸಂಸ್ಕೃತಿ ಖಾತೆಗಳ ರಾಜ್ಯ ಸಚಿವರಾಗಿ ಅಧಿಕಾರ ಸ್ವೀಕರಿಸುವ ಮುನ್ನ ಪಕ್ಷದ ಕಚೇರಿಗೆ ತೆರಳಿ ಪಂಡಿತ್ ದೀನ್ ದಯಾಳ್ ಉಪಾಧ್ಯಾಯ ಮತ್ತು ಶ್ಯಾಮ್ ಪ್ರಸಾದ್ ಮುಖರ್ಜಿ ಪುತ್ಥಳಿಗೆ ನಮನ ಸಲ್ಲಿಸಿದರು. दायित्व के लायक मुझको समझा है, मैं उनके प्रति आभार. ಮಹಿಳೆಯರಿಗೆ ಪ್ರಧಾನಿ ಹೆಚ್ಚಿನ ಜವಾಬ್ದಾರಿ ನೀಡಿದ್ದಾರೆ, ನಿಷ್ಠೆಯಿಂದ ಕಾರ್ಯನಿರ್ವಹಿಸುವುದಾಗಿ ತಿಳಿಸಿದರು. निष्ठा प्रतिज्ञा जो है वो एक एक शब्द को हम सच्चा करके दिखाएंगे. विभाग में काम कर रहे ಸಾಮಾಜಿಕ ನ್ಯಾಯ ಮತ್ತು ಸಬಲೀಕರಣ ಸಚಿವರಾಗಿ ಅಧಿಕಾರ ವಹಿಸಿಕೊಂಡ ವೀರೇಂದ್ರ ಕುಮಾರ್ ಸಬ್ಕಾ ಸಾಥ್ ಸಬ್ಕಾ ವಿಕಾಸ್ ತತ್ವದಡಿಯಲ್ಲಿ ಕಾರ್ಯನಿರ್ವಹಿಸುವುದಾಗಿ ಹೇಳಿದರು. सामाजिक न्याय और अधिकारिता मंत्रालय का जो दायित्व हम सभी को दिया गया है, विपुल संभावनाओं से भरा हुआ मंत्रालय है. वो जिस वर्ग के लिए काम करने का इस मंत्रालय के माध्यम से अवसर प्राप्त, जैसा कि हमारी सरकार का सोच है कि सबका साथ सबका विकास, उसमें अपने मंत्रियों का सहयोग लेने के साथ ही साथ किया गया है. और इस वक्त आप देख सकते हैं ಅನುಪ್ರಿಯಾ ಪಟೇಲ್ ವಾಣಿಜ್ಯ ಮತ್ತು ಉದ್ಯೋಗ ಸಚಿವರಾಗಿ ಅಧಿಕಾರ ಸ್ವೀಕರಿಸಿದರು. संभाल रही हैं. हम सुबह से ही आपको दिखा रहे हैं कि किस तरीके से विभिन्न मंत्रालय का पदभार नए मंत्री संभाल रहे हैं प्रसारण में, कि वो भी अपने मंत्रालय का पदभार इस वक्त संभाल रही हैं. विभिन्न नए चेहरे जहां शामिल हुए हैं वहां हम देख रहे हैं कि किस